महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे परिसरात चोरीचा पोलिसांनी छडा लावलाय। घरात महिला एकटी असल्याचा फायदा घेऊन 2.5 तोळे सोने लुटणाऱ्या 2 आरोपींना इगतपुरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुसक्या आवळून बेड्या ठोकल्या। बोरटेंभे येथील एका घरात महिला एकटी असताना आरोपींनी बुरखा घालून प्रवेश केला। ओळख पटू नये म्हणून बुरखा परिधान करून या आरोपींनी घरातील 2.5 तोळे सोन्याचे दागिने चोरले होते। भर दिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। घटनेची माहिती मिळताच इगतपुरी पोलीस तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले। सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवले। विशेष म्हणजे आरोपी हे त्याच परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले। पोलिसांनी सापळा रचून एक पुरुष आणि एक महिला अशा दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलीये। पोलिसांच्या या कामगिरीमुळे चोरीला गेलेला 2.5 तोळे सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले। न्यायालयाने दोन्ही आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून आरोपींनी अजून काही गुन्हे आहेत का याचा तपास आता पोलीस करत आहेत। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस ठाण्याचे PSI अमोल गायधनी, ASI मारुती मेमाणे, निलेश देवराज, विलास धारणकर, विजय रुद्रे, महेंद्र गवळी, मंदा मधे आणि दीपक मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली। इगतपुरी पोलिसांनी केलेल्या या वेगवान कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे। मात्र नागरिकांनी आपल्या घरात एकटे असताना आणि अनोळखी व्यक्तींबाबत सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भगीरथ आतकरी, इगतपुरी। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।